नमस्कार. मी बी एबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स. बी हा 3 वर्षाचा कोर्स असतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. बी ए करते आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येते. बी एची फीस फार कमी असते. बी एमध्ये एटीकेटी पद्धती असते. एटीकेटी पद्धती म्हणजे फर्स्ट इयरचे काही विषय बॅक राहिले तर सेकंड इयरला ॲडमिशन घेता येते. पण फायनल करतेवेळी आपल्याला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर क्लिअर करावे लागतात विषय. बी एमध्ये मराठी आणि इंग्लिश हे विषय कंपल्सरी असतात. त्यानंतर भूगोल, अर्थशास्त्र, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी हे विषय निवडावे लागतात. इंग्लिश लिटरेचर हे सुद्धा बी एमध्ये असते. बी ए केल्यानंतर आपल्याला कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे देता येते. आपण जर जॉब करत असाल तरीसुद्धा बी ए करता येते. 12वीनंतर आपल्याला एखादी जॉब जर लागला असेल सरकारी तर आपल्याला बी ए केल्यानंतर प्रमोशनसुद्धा मिळते. एक्झाम बी एची एक्झाम ही वर्षाच्या शेवटी होते, पण आपल्याला दिवाळीमध्ये ही एक्झाम देता येते. प्रमोशन 12वीच्या बेसिकवर तुम्ही एखादा जॉब लागला असेल तर तुम्हाला बी ए केल्यानंतर प्रमोशन हे मिळत असते. बी ए केल्यानंतर जर्नलिझम, MSW, लॉ हे कोर्स करता येतात. बी ए केल्यानंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी एक्झाम ही MPSC हे सुद्धा आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर UPSC हे सुद्धा आपण एक्झाम देऊ शकतो. बी ए केल्यानंतर लायब्ररी एक पोस्ट असते जी फक्त बी एच्या बेसिकवर निघते. ती पोस्टची सुद्धा आपण एक्झाम देऊ शकतो. FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही बी एच्या बेसिकवर जॉब निघते. याच्यामध्ये आपण बी ए केल्यानंतर एक्झाम देऊ शकतो. बी ए केल्यानंतर आपली ॲनालिटिकल थिंकिंग, स्पीकिंग पॉवर, रायटिंग स्किल ही डेव्हलपमेंट होते. बी ए केल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये HR, कंटेंट रायटिंग हे आपल्याला जॉब मिळतात. बी ए केल्यानंतर आपण एखादी सोबतच कोर्स जर केला कॅम्प्युटर किंवा इतर तर आपल्याला चांगला जॉब मिळू शकतो. तर बी ए केल्याचे खूप फायदे आहे. आपण बी ए करू शकता.